हे काय, कालच बारसं झालं आणि मोनिका लगेचच परत आली? हो, त्याचं काय झालं म्हणजे बाळाला इथली सवय आहे ना, म्हणून ते म्हणाले की अजून थोडे दिवस राहू दे त्याला. हो तर अहो म्हणजे काय, तिचंच घर आहे हे, आणि आम्हालाही बरंच ना, ईशाशी खेळायला मिळेल. हो हो, पण नाव अगदी छान ठेवलं तर, छोट, गोड आणि सुटसुटीत. मोनिका परत कधी जाणार आहे? नाही, काही दिवस राहणार आहे ती. हो का? मग येईन मी परत कधीतरी. हो. अरे मधु काका, या 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 ना. या. बसा. कचोऱ्या, खारी बिस्किट आणि काही फळं आणलीत मी. अहो कशाला आणलं ते सगळं? काय कुणाकडे असं रिकाम्या हातानं जात नाही मी. काही ना काही घेऊन जायला मला आवडतं, आणि तसा खवय्या आहे ना मी. मग इतरांसाठी घेऊन जाण्याच्या निमित्ताने स्वतःची हौस अशी भागवून घेतो. खर तर वाटण्यामुळे प्रेम वाढतं असं म्हणतात ना, म्हणून घेऊन जातो खाऊ असा. मानसी कुठे दिसत नाही? ती हॉस्पिटलला गेली. आणि मोनिका? तीही बाहेर गेले. आम्ही आता तिला काही बोलत नाही. काय करतेस ते कर, बोलून तरी काय उपयोग. आम्ही आहोत तोपर्यंत ईशाला सांभाळू, पण त्या ईशाचं नशीब. गोविंदराव, अहो असं काय करताय? या लग्नामुळे आपली दोन कुटुंब जवळ आली. कालच्या घटनेमुळे अचानक तुटल्यासारखं झालं एकदम. आपल्याला सांभाळायला हवं नाही का? हे बघा, एक कुटुंब निर्माण होणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये. एकमेकाला सांभाळून घेतलं, एकमेकांच्या चुका पोटात घातल्या तर कुटुंब एकत्र राहील ना. जगात सगळ्यांना कुठं मिळतात हो अशी आपली म्हणावी अशी कुटुंब? खरंय, पण हिनं सगळंच उद्ध्वस्त करून टाकले हो. आता हिला दुसरं घर नाही म्हणून राहिली इथे, पण आता आमच्या मनात तिच्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. शांतपणे वगैरे काही बोलणार नाहीये बरं का मी. बोलू नको, शांतपणे ऐकशील तर. बोलू दे त्याला, बोलू दे. बोलवीच काय नाही, बारशाच्या दिवशी जे काय घडलं तसं आपल्या घरात कधी घडेल असं कोणाच्या स्वप्नातही आलं नव्हतं. पण जे घडलं ते घडलं. त्यानंतर आता पुढे आपण काय करायचं याचा शांतपणे विचार केला पाहिजे. त्यासाठी आज मी सगळ्यांना बोलवलेलं आहे. अरे कसले शांतपणे विचार करताय तुम्ही? नाही, हे मला अजिबात पटत नाहीये. मला यात घेऊ नका. विक्रांत, अरे आम्हाला सगळ्यांना असं अंधारात ठेवून तू का असं वागलास? एक मिनिट अलका, हे असं का आणि तसं का हे विचारायची ही वेळ नाही. जे झालं ते झालं. त्याच्या पुढे तो काय करणार आहे त्यात आपण त्याला मदत केली पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. मला दादाचं म्हणणं पटतंय. म्हणजे आपल्या घरात जर का असं प्रसंग ओढवला असेल तर त्यातून सगळ्यांनी एकत्र येऊन बसून बोलून मार्ग काढणं सगळ्यात योग्य असं मला वाटतं. विक्रांत, तुला काही सांगायचं? नाही, सांगण्यासारखं आता काहीच उरलं नाहीये. आणि मी जे काही सांगितलंय ते सगळं खरं होतं.
माझा ना खऱ्यावरचा विश्वासच उडालाय. काय खरं काय खोटं काही कळेन असं झालंय मला. आई पण विक्रांत आता का खोटं बोलेल? मला काय माहित, या दिवसापर्यंत तो कधी खोटं बोलेल असं वाटलं होतं आपल्याला. तेव्हाची परिस्थिती अशी होती की त्याच्याकडून ते सगळं होत गेलं. पुरे आता तेच तेच उगाळत बसू नका. काय रे विजय, नाही मला सांग ना, काय मार्ग काढणार होतास तू? मार्ग म्हणजे विक्रांतनी आता पुढे काय करायचं ते त्यांनी ठरवावं. आपण त्याला मदत करू आणि तो जे म्हणेल तेच करायचं. म्हणजे दळवी नसलेल्या त्या मुलीला सांभाळायला तुम्ही सगळेजण होकार देणार आहात? काय विचार तुझ्या नातवाला. यानं या दोघींना तेच सांगितलंय. अरे पण मोनिका स्वतःहून तिला घेऊन गेली आहे ना. नाही ते बरंच झालं. खरं सांगू का, मला असं वाटत होतं की तिने ईशाला घेऊन जाऊ नये. का विक्रांतनं सांगितलेलं सगळं कळू नाही? अहो पण त्याच्यात नानू मामा, तू आत्ता तिला का धारावर धरतोस? इथे विक्रांत आहे, त्याच्याशी बोलूया ना. विक्रांत तू सांग. तू ईशाला सांभाळणार आहे? हो. का? हो म्हणजे जर का तू मोनिकाला डिवोर्स देणार आहेस तर मग मुलगी तिच्या बरोबरच जाईल ना. मोनिका ईशाला सांभाळू शकणार नाही आणि तिची तशी इच्छा पण नाहीये. तिला इच्छा नाही आणि तिचं हे लोढणं हा गळ्यात अडकवून घेतोय. निघालाय त्या तान्ह्या बाळाला सांभाळायला. कशासाठी? याला ते जमणार आहे का हॉस्पिटल वगैरे सगळं सांभाळून? नानू मामा, हा डिसिजन मी खूप विचार करून घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी कशी करायची ते मी पाहिन. ए बाबा, तुझी ही अपेक्षा नाही ना की आम्ही सगळ्यांनी त्या ईशाला सांभाळावं? नाही माई, त्याला अपेक्षा वगैरे तू काही विचारूच नकोस. याला स्पष्ट नकार द्या. माझी आता इथे एक क्षणभर सुद्धा थांबायची तयारी नाहीये. त्या मुलीला इथे आणण्यात माझा सक्त विरोध आहे. विक्रांत, मलाही असं वाटतंय की इशारा तिच्या आईकडेच राहते. म्हणजे जी मुलगी तुझी नाही ती इथे का असावी? आपला काय संबंध तिच्याशी? आणि मला असं वाटतं की जे काय झालं ते सोडून देऊया आपण, पण मुलीने आईकडेच राहणं योग्य आहे. माझा निर्णय बदलणार नाहीये. ईशाला कसं वाढवायचं, काय करायचं हे आत्ता मला माहित नाहीये, पण ते मी करीन. तू पुन्हा एकदा विचार करून निर्णय घे. भावनेच्या आहारी जाऊ नकोस. मला नाही वाटत की ती मुलगी या बाबा, ती माझ्या जवळच राहील. विक्रांत, तो जन्म चुकीमुळे झालेला आहे. तो जन्म वाढवण्यात काय अर्थ आहे? आणि हा असा मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला काय मिळणार आहे? काका, आपल्याला नाही मिळणार, पण त्या मुलीला नक्कीच मिळेल. तू का नाही केलास त्याला फोन? हा, का थांबलीस तू? कारण ते त्याला भरीच पाडण्यासारखं होईल ना. मग मानसी, हे जरा अति विचार करणं झालं. हे बघ, मला खात्री आहे तो तुला फोन करणार आज किंवा उद्या, पण तो तुला फोन करणार. कारण तो तुझ्यावर खरंच प्रेम करतो. मी पाहिलंय.